राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसल्या बसल्या खूप सारे व्यायाम देते. बसल्या बसल्या तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तर तो ठीक होऊन जाईल. तुम्हाला मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर तो ठीक होऊन जाईल. तुम्हाला गुडघ्यांचा प्रॉब्लेम असेल तर तो ठीक होऊन जाईल. खूप सारे व्यायाम देते जे बसल्या बसल्या तुम्हाला खूप सारे रिझल्ट देणार आहे मित्रांनो. गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, मणक्याचा त्रास असो, कमरेचा त्रास असो, गुडघ्यांचा त्रास असो, असे काही व्यायाम आहेत जे तुम्हाला बसल्या बसल्या करायचे आणि बसल्या बसल्याच तुम्हाला रिझल्ट पण भेटून जाणार आहे. व्यायाम खूप सोपे आहे, फक्त तुम्ही 10 दिवस याला फॉलो करायचं आहे. नक्की सकाळी सकाळी, संध्याकाळी पण करू शकता. आणि याच्यासाठी काही नाही की जेवण झालेलं नाहीये आणि आता व्यायाम केले पाहिजे किंवा जेवण झालंय आता मी व्यायाम करणार नाही, असं काही नाही. हे व्यायाम तुम्ही जेवण झालं असेल तरी करू शकता, कारण एकदम बसल्या बसल्याचे व्यायाम आहेत. आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचं, जेव्हा तुम्हाला फ्री आहात ना, टाइम आहे, तेव्हा तुम्ही हे व्यायाम करू शकता. आता हे बघा, पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय, दोन्ही हातांना तुम्हाला मानेच्या मागे न्यायचंय. तुमच्या छातीला एकदम मोकळं ठेवायचंय आणि ठेवल्यानंतर करायचं काय, हे बघा, या पद्धतीनं जितकं तुम्हाला शरीराला ताणवता येईल आणि जितका श्वास रोखता येईल तितका श्वास रोखून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. हे बघा, ताण पोटावरती येतोय, तुमचे खांदे, तुमचा पाठीचा मणका, तुमचं हेडिक, तुमचं जर डोकं दुखी असेल हे सुद्धा सगळं ह्या व्यायामांमध्ये ठीक होणार आहे. हे बघा, या पद्धतीनं फक्त, आणि हा करायचा आहे 50 वेळा. 25-25चा सेट घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मी बोलते त्याच्यामुळे माझी काउंटिंग करताना श्वास अप डाऊन होतोय, पण तुम्ही ज्यावेळेस कराल ना त्यावेळेस तोंड बंद करून एकदा श्वास घेतल्यानंतर हे बघा, या पद्धतीने आता जितका तुम्हाला श्वास रोखून ठेवता येईल तितका ठेवायचा आहे आणि तितक्या वेळामध्ये तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो. बघा, आता मी काउंटिंग नाही करत, बिना काउंट करता श्वास रोखून एकदा करते परत. तुम्ही पण नक्की करून बघा, रिझल्ट नक्की भेटत. आता यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते. तुमचा जर मणक्याचा त्रास असेल ना, तुम्हाला दिवसभर तुमचं जर काम बसल्याचं आहे तर तुम्ही 1-2 मिनिटासाठी हा व्यायाम करा. बघा, तुम्हाला खूप रिलॅक्स होईल. यात आता दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा, पाय ह्या पद्धतीने घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला गुडघेदुखी, सायटिकाचा प्रॉब्लेम असेल तो पण ठीक होऊन जाईल. कारण याच्यामध्ये काय होतं, तुमच्या कमरेपासून मागे कुल्ल्यांपासून खाली थायपासून तो पेन होत असतो, तो त्रास होत असतो. त्याचबरोबर गुडघेदुखी पण खूप म्हणजे याच्यामध्ये फरक पडणार आहे. हे बघा, उचलायचंय आणि याला तुम्ही कमीत कमी 50 वेळा एका साईडनं, 100 वेळा दोन्ही साईडनं हा व्यायाम करायचा. हे बघा, कंटिन्युअसली करत राहा. गुडघेदुखी कमी होईल आणि तुमचे पाय जर सुजत असतील तर ते पण ठीक होईल. हे बघा, या पद्धतीनं पूर्ण इथून ज्या वेळेस तुमचा प्रॉब्लेम होतो, तुला कमरेपासून तर पूर्णपणे तुमचा मांडीपर्यंत सायटिकाचा त्रास होत असेल तर तुम्ही हा व्यायाम नक्की करा मित्रांनो. तुम्हाला खूप लवकर याचा रिझल्ट भेटणार आहे. हे बघा, 1 2 3 4 5. हा व्यायाम तुम्हाला 50 वेळा एका साईडनं करायचा आहे. बघा, तुमचे गुडघेदुखी, तुमचे पाय सुजणं असेल ते कमी होऊन जाईल. परत तुम्हाला खूप कमरेचा त्रास असेल ना, तो सुद्धा याच्यामध्ये ठीक होऊन जाईल. 5 6 7 8 9
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सोपे व्यायाम आहे. आता यातच तुम्हाला तिसरा देते. तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, तुमचा जर मणका दुखत असेल, तुमची पाठ कायम दुखत असेल आणि सायटिकाचा प्रॉब्लेम असेल, तर हा व्यायाम तुम्ही नक्की करा. हे बघा, आता हा पाय तुमचा खाली आहे या पद्धतीने, याच्यावरच परत दुसरा पाय तुम्हाला ठेवायचा आहे या पद्धतीनं. बस हे बघा, या पद्धतीनं ठेवायचं आहे आणि जितकं तुम्हाला पुढे जाता येईल ना तितकं जायचं. हे बघा, तुमची कंबरदुखी, पाठदुखी, मणक्याचा जो त्रास आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये ठीक होऊन जाईल. बघा, बसल्या बसल्या खूप सारे रिझल्ट. फक्त एकावरती एक तुम्हाला हा पाय असं ह्या पद्धतीनं ठेवायचे. हे बघा, आणि फक्त खाली जमिनीला डोकं लावायचे, परत यायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा हा व्यायाम करायचा आहे. परत डावा पाय खाली जाईल, उजवा पाय त्या पायावरती ठेवायचा या पद्धतीनं, आणि परत 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सारे की सारे व्यायाम बसल्या बसल्या आणि बसल्या बसल्यास तुमच्या पूर्ण शरीरासाठी हे व्यायाम खूप सोपे, कधी पण करू शकता, केव्हा पण करू शकता. नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ.